आजची तिथी श्रावण वद्य सप्तमी, शालिवान शके 1945. आज लक्ष्मण कोंडिबा कंद उर्फ दादांचा 75वा वाढदिवस. एक लेखक, एक वक्ता, एक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक, कुटुंबवत्सल आणि परखड व्यक्ती अशी दादांची ओळख आहे. अरे हो, एक राहिलंच, दादा कलाकारही आहेत बर का. हे सर्व आपण एक एक करून पाहणारच आहोत. चला पाहूया. शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट 1948 या दिवशी श्री क्षेत्र देहू गावात दादांचा जन्म झाला. त्या दिवशी गोकुळाष्टमी होती. कोंडिबा गणपत कंद आणि बबाबाई यांचे दादा हे ज्येष्ठ चिरंजीव. भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म गोकुळाष्टमीचाच आणि त्याच तिथीला दादांना आपला जन्म झाल्याचा आनंद वाटतो. आजही गोकुळाष्टमी. आज दादांचा 75वा वाढदिवस. दादा इंग्रजी दिनांकाला वाढदिवस साजरा करीतच नाही, ते नेहमी तिथीलाच वाढदिवस साजरा करतात. इसवी सन 1948 साली गोकुळाष्टमीला देहूच्या विठ्ठल मंदिरात मध्यरात्री कृष्ण जन्माचा सोहळा साजरा होत होता आणि अगदी त्याच क्षणाला दादांचा जन्म झाला. दादांचा ज्या घरात जन्म झाला त्या घराची गंमत ऐका बर का. त्यांचा जन्म देहू गावातच आजोळ घरी झाला. या घराचं वैशिष्ट्य असं की हे घर संत तुकाराम महाराजांच्या जन्मघराला लागूनच होतं. मध्ये फक्त एक भिंत आणि याचा दादांना फार अभिमान वाटतो. दादांच्या जन्माची आणखी एक गंमत आहे बर का. दादांचा जन्म ज्या घरात झाला त्या घराला डुकराचे घर असं नाव पडलं. म्हणून दादा गमतीने म्हणतात, माझा जन्म डुकराच्या घरात झाला. लहानपणी हा मुलगा म्हणजे दादा फार तल्लख आणि चपळ होता. हुतुतू, ढोल, आट्यापाट्या, चोर शिपाई हे खेळ हा मुलगा लहानपणी खेळला. शिवाजी चौकात सगळी मुले खेळायला जमत असत, पण जोपर्यंत लक्ष्मण येत नाही तोपर्यंत खेळ सुरू होत नसे. त्यावेळी लक्ष्मण 7-8 वर्षांचा होता. 13व्या वर्षापर्यंत तो खूप खेळला, पण नंतर कधीही खेळला नाही. कारण त्याच्या वयाच्या 13व्या वर्षी एक मोठा अपघात झाला. त्यात त्याच्या उजव्या पायांच्या बोटांसह अर्धा पंजा तुटला. पंजाचा तुकडाच पडला. हे झाले नसते तर चला हा विषय इथेच थांबूया. दादांना आपल्या आई वडिलांचा फार अभिमान. त्यांचे वडील एक आदर्श पाटील, आदर्श शेतकरी आणि भला माणूस होते. आदर्श पाटील म्हणून त्यांच्या वडिलांचं नाव सचिवालयापर्यंत पोचलं होतं. महाराष्ट्राचे त्यावेळचे गृहराज्यमंत्री श्री शरदचंद्रजी पवार साहेब खास या पाटलांना पाहण्यासाठी कंद पाटलांच्या घरी देहूला आले होते, तेही भर पावसात. त्या दिवशी इंग्रजी दिनांक होता 4 ऑगस्ट 1974. आता पाहूया दादांचे वडील कंद पाटील उर्फ अण्णा यांचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आहे 22 नोव्हेंबर 1983चा. आमचे वडील आजोबा तर त्यांनी त्यांच्या संबंधाने मध्यस्थी पडून त्यांची ती समजांची बरोबरी मेटामेटी केली. तर त्या माळी समाजाने ठरवलं की बा कंद म्हातारीने आपली मेटामेटी केली तर बा जागा द्यायची जर झाली तर कंदा बेगार जागा कोणाला द्यायची नाही. म्हणजे यांना जागा द्यायची नाही असं मी सांगतो. आता मी गंगा कंदा बेगार कोणाला जागा द्यायची नाही
बबन भाऊ माझ्याकडे आले बघ, गंगारामभाऊचं आणि मारुतीकंदाचं असं वाकडं आलंय, तर बघ ते जागा ते सोडणार आहेत आणि त्याला जर जागा नाही मिळेल तर ते देऊन जाणार आहे. दादांचा माहितीपट आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी त्यांच्या कुटुंबाची ओळख करून घेऊया. दादांना 6 बहिणी आणि 1 भाऊ असे ते 8 जण. देहू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर कंद आपणास माहिती आहेतच. ते दादांचे धाकटे बंधू दादा थोरले. रंगू, पारू, हिरा, सिंधू, मंगल आणि सुमन या त्यांच्या 6 बहिणी. देहू गावचे एकेकाळचे आदर्श पोलीस पाटील श्री कोंडिबा गणपत कंद आणि बबाबाई कंद यांचे हे अष्टक. आता एक गंमत बघा बर का, दादांच्या 6 बहिणी आणि 1 भाऊ हे सगळे रंगाने गोरे आहेत, पण दादा मात्र काळे. पण त्यांचा त्यांना अभिमान वाटतो. तो कसा? ते म्हणतात हे बरोबरच आहे, कारण माझा जन्म गोकुळाष्टमीचा आहे. गोकुळाष्टमीचा कृष्ण काळा म्हणून मी काळा. दादांचा विवाह शनिवार दिनांक 3 जानेवारी 1981 रोजी देहू येथे झाला. दादांची सासरवाडी देहूचीच. गोविंद महादू हगवणे आणि लक्ष्मीबाई यांची ज्येष्ठ सुकन्या शोभा ही त्यांची बायको. मनोज आणि मनीषा ही दोघं मधुकर रावांची मुलं आणि महेश आणि अभिजित ही दादांची मुलं. हा पहा त्यांचा लहानपणीचा फोटो. डावीकडून मनीषा, अभिजित, मनोज आणि महेश. त्यांच्या पाठीमागे उभे आहेत त्यांचे आजोबा आणि आजी, म्हणजेच अण्णा आणि बबी आई. आणि हा जो आता फोटो दिसतोय त्याच्यात मध्ये उभे आहेत लक्ष्मण कंद. त्यांच्या उजव्या हाताला आहे 2 वर्षाचा अभिजित आणि डाव्या हाताला 4.5 वर्षांचा महेश. हा महेश दादांचा थोरला मुलगा आणि ही प्रियांका महेशची बायको आणि ही त्यांची मुलगी माही. हा अभिजित दादांचा धाकटा मुलगा आणि ही अक्षता अभिजितची बायको आणि हा त्यांचा मुलगा नील माधव. हा मनोज दादांचा पुतण्या आणि सपना ही मनोजची बायको आणि त्यांचा मुलगा पार्थ. आता दादांच्या कुटुंबाची एक झलक पाहूया. हा प्रसंग 1998 मधला आहे बर का. बेत आहे जेवणाचा. झुणका भाकर, चपाती, लोणचं, पापड, खरडा. इकडे इकडे थांब, जाऊ नको. चल खायला थोडं भात आहे. कसं वाटतं हे? तोंडाला पाणी सुटलं की नाही? दादांची दोन्ही मुले म्हणजे महेश आणि अभिजित यांनी LK प्रोडक्शन या बॅनरखाली एक मराठी चित्रपट बनवलाय. त्याचं नाव आहे कंदील. महेश त्या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेताही आहे. चित्रपटाची गाणी त्यांनीच लिहिली आहेत. अभिजित चांगला निवेदक तर आहेच, पण अभ्यासू वक्ताही आहे. ही मुले कशी घडली ते आता आपण पाहूया. हे बाळकडू त्यांना दादांनी दिलं. त्याआधी दादा त्यांचे मित्र बनले. पाहूया त्यांची शाळा. आपले हे फरडा होते ते नेहमी भाषण वगैरे असं उभे राहायचे. नाही असं उभे असं वाकायचं बरं का. पण ते सर मागे वाटणार नाही. सर परत नाही चष्ट कुठला सगळ्या जगाला माहिती आहे ते. नात्रे हे दोघेही मूलभूत शिक्षक. मराठी भाषेवर त्यांचं किती प्रेम असावं. अतोनात प्रेम. मराठी भाषेवर त्यांचं अतोनात प्रेम. त्यांचा जन्मच मराठीसाठी झाला असावा असं वाटतं.
तराजूच्या दांड्याची तलवार केव्हा बनी आवाज ऍक्शन करशील ना? तराजूच्या दांड्याची तलवार तराजूच्या दांड्याची तलवार कधी बनवली आम्हाला कळलंच नाही. आणि एक राज्य देखील सन 1811 साली त्याने मराठ्यांचा एक पाडाव केला. शनिवार वाड्यावरचा हवा उतरून ब्रिटिशांचा विनोदा शनिवार वाड्यावरती भडकला. संपूर्ण हिंदुस्थान ब्रिटिशांच्या हातात गेला आणि आमचं आणि आमचं राज्य संपलं. शांत व्हा आणि सांगा आम्हाला काय घडलं आपल्याविषयी. नाटक आणि सिनेमा यांची दादांना लहानपणापासून आवड निर्माण झाली. पुढे तरुणपणात आपली आवड ते प्रत्यक्षात जगले. त्यांनी 3 नाटकं केली. 1975 साली दादांनी हऱ्या नाऱ्या जिंदाबाद हे नाटक लिहिलं सुद्धा आणि प्रत्यक्ष सादर सुद्धा केलं. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता स्वतः दादाच. या नाटकाचे 3 प्रयोग झाले. यात दादांबरोबर इतर कलाकारही होते. राम मोरे, मधुकर कंद आणि आप्पा रुपनर. पुढच्याच वर्षी म्हणजे 1976 साली दादांनी पांडू हवालदार हे नाटक सुद्धा लिहिलं आणि सादरही केलं. या नाटकाचे निर्माता, दिग्दर्शक आणि पांडू हवालदारची प्रमुख भूमिकाही दादांनीच केली. 3ऱ्या वर्षी म्हणजे 1977 साली शरद घाग लिखित फुलाला सुगंध मातीचा हे नाटक दादांनी सादर केलं. यातील कलाकार होते राम मोरे, आप्पा रुपनर, रजनी साठे, जयश्री कुलकर्णी, खामकर सर, लक्ष्मण कंद आणि प्रमुख भूमिकेत होते मधुकर कंद. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे रंगमंचावर भली मोठी आगगाडी धावली. कशी होती ही आगगाडी पाहूया. आगगाडी रंगमंचावरनं धडधडत गेली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. वन्स मोर, वन्स मोर, वन्स मोर असा गजर झाला. इसवी सन 1960 साली देहू गावात एक तमाशा आला होता. देहू गावातील 10 आणि 12 वर्षाच्या 2 लहान मुलांनी तो तमाशा पाहिला. तो तमाशा या 2 मुलांच्या अंगात असा काही घुसला की या 2 मुलांना अभिनयाचं वेडच लागलं. तमाशात जो फारशा पाहिला तो फारशा हे दोघं भाऊ घरातच हुबेहूब सादर करायचे. हे दोघं भाऊ म्हणजे लक्ष्मण कंद आणि मधुकर कंद. ज्या तमाशाने या दोघांना अभिनयाचं वेड लावलं त्या तमाशाचं नाव होतं काळू बाळू कौलापूरकर. पण तमाशातील काय पाहून या दोघांना अभिनयाचं वेड लागलं हे पाहूया आता. घेतलं का? अहो औषध घेतल्यापासूनच असं करतोय. औषध घेतल्यापासून? हो ना. पाहूया बरं. बघा बाळू, हा? अरे हा काय तुझी चेष्टा करत नाही? मग औषध घेतल्याबरोबर यानं प्राण सोडला. म्हणजे मेला तो. मेला खरा झाला. तो. अरे काळू गेला, काळू गेला काका. काय करायचं झालेल्या गोष्टीला? अरे काळू एकाई की कसा निघून गेलाच ना काळू. नाटकाप्रमाणे दादांना सिनेमाचं वेड लहानपणापासूनच लागलं होतं. हिंदी सिनेमातील एक चॉकलेट हिरोने दादांना वेड लावलं. हा नट दादांच्या अंगातच घुसला होता. इतका की दादा त्या नटाची नक्कल करायचे. तसेच कपडे, तशीच केशरचना, तशीच तिरकी चाल आणि वाकडी मान. या नटाचे सिनेमातील संवादही दादांनी तोंडपाठ केले होते. दादा त्यावेळी 8वी इयत्तेत शिकत होते. साल होतं 1964. दादांना वेड लावणारा तो नट होता देवानंद. हो, देवानंद. वर्गातील मुलांनी दादांचं नावच ठेवलं देवानंद. दादांच्या डोक्यावर बसलेले देवानंदचे हे भूत अजूनही उतरलेलं नाही. दादांच्या वयाचे जे लोक आहेत त्यांना हा देवानंद नक्की माहिती आहे. दादांना म्हणजे त्यावेळच्या छोट्या लक्ष्मणला वेड लावणारा हा देवानंद होता तरी कसा? चला पाहूया. माशा अल्लाह कहना तो माना,
बन गया बिगड़ा जमाना, माशा अल्लाह कहना तो माना, बन गया बिगड़ा जमाना. देवानंद प्रमाणे दादांच्या डोक्यावर आणखी एक भूत बसलं होतं. ही दोन भूतं म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीला पडलेलं स्वप्नच होतं. ही दोन्ही भूतं दादांना लागली होती. दादांच्या अंगातून ही दोन भूतं अजूनही गेलेली नाहीत. अरे हा, हे दुसरं भूत कोणतं? ते भूत म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीतला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना. दादांना वेड लावणारा हा राजेश खन्ना होता तरी कसा? चला पाहूया आता. दिल को देखो चेहरा न देखो, दिल को देखो चेहरा न देखो, चेहरों ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा, दिल सच्चा और चेहरा झूठा. हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांचेही दादांना प्रेम आहे. मराठीतला अरुण सरनाईक हा परिपूर्ण नट आहे असं दादा म्हणतात. नवे नवे सगळेच म्हणतात. अरुण सरनाईक दादांचा आदर्श आहे. पाहूया अरुण सरनाईकांची झलक. अंगात बिजली फिर, पाय थरथरली घुंगर, सावरी पदर वरचे वर, सावरी पदर वरचे वर. आज चंद्राचा चंद्राचा घुंगडा लागतो, घुंगडा लागतो चंद्राचा. दादांनी नाटकाची हौस तर केलीच, पण आयुष्यात एखादा तरी सिनेमा काढायचा हे त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न त्यांची मुलं महेश आणि अभिजित यांनी साकार केलं. त्या दोघांनी कंदील नावाचा मराठी चित्रपट तयार केला. पुढच्या वर्षी तो चित्रपट प्रकाशितही होईल. पण चित्रपटाचा हिरो होण्याचे दादांचं स्वप्न मात्र साकार झालं नाही. त्याला काही कारणही आहेत, पण असो, तरीही पुढच्या जन्मात मी ते करणारच अशी दादांची जिद्द आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा. मनुष्याचा जन्म घेऊन दादांनी आपल्या जन्माचं सार्थक केलं ते कसं काय? तर त्यांनी आयुष्यात दोन फार चांगली कामं केली. त्यातील एक काम म्हणजे संत तुकाराम अन्नदान मंडळ आणि दुसरं म्हणजे देहूचा 750 वर्षांचा इतिहास सांगणारं धन्य देहू गाव हे पुस्तक. ही दोन्ही कामे अजरामर राहतील. चला याचा आढावा घेऊया. आधी पाहूयात संत तुकाराम अन्नदान मंडळ. देहू गावचे संत तुकाराम अन्नदान मंडळ प्रसिद्ध आहे. इसवी सन 1994 साली दादांनी म्हणजे लक्ष्मण कंद यांनी या मंडळाची स्थापना केली. संत तुकाराम पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना हे मंडळ अन्नदान करीत असतात. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातही हे मंडळ देहू येथे महिनाभर अन्नदान करीत असतं. गेली 29 वर्ष हे मंडळाचे कार्य अखंडपणे चालू आहे आणि हजारो वारकरी या प्रसादाचा लाभ घेतात. आणि हे आहे मंडळाचे बोधचिन्ह. या बोधचिन्हाची संकल्पना दादांचीच बरं का. दादांनी केलेले दुसरं काम म्हणजे त्यांनी लिहिलेले देहूच्या इतिहासाचे पुस्तक धन्य देहू गाव. या पुस्तकात दादांनी देहूगावचा 750 वर्षांचा इतिहास लिहिला. इसवी सन 2024च्या दिवाळीला त्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. इसवी सन 1270 ते 2023 पर्यंतचा देहूचा इतिहास या पुस्तकात लिहिलाय. गेली 45 वर्ष हे त्यांचं काम चालू आहे. पुस्तक फारच सुंदर झालंय. दादांच्या आयुष्यातील ही मोठी कमाई आहे. एवढं मोठं पुस्तक लिहिणारे दादा शाळेत मात्र हुशार विद्यार्थी नव्हते. राज्यशास्त्र हा स्पेशल विषय घेऊन ते कसे बसे रडत खडत थर्ड क्लासमध्ये BA पास झाले. BA थर्ड क्लास, पण पदवीचा फोटो मात्र फर्स्ट क्लास. जणू काही बॅरिस्टरच. पण दादा पुढे काहीच शिकले नाही. आणि ही पहा त्यांची BA स्पेशल 1971ची तुकडी, MES कॉलेज पुणे. आता दादांच्या संकल्पनेतून चितारलेल्या 3 चित्रकृती आपण पाहिल्याच पाहिजेत.
पहिली चित्रकृती. संत तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष विठ्ठलाला स्वतःच्या हाताने कण्या खाऊ घातल्या, हे तर आपणा सर्वांना माहितीच आहे. तो प्रसंग दादांच्या चित्रसंकल्पनेतून पाहूया. दुसरी चित्रकृती. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती झाडाखाली बसून अभंग लिहित असत, तर त्यांची बायको म्हणजे अवली ही भाकर आणि पाणी घेऊन डोंगरावर जाऊन नवऱ्याला जेवू घालत असे. हा प्रसंगही दादांनी चित्ररूपाने सादर केलाय, हा पहा. आणि ही तिसरी चित्रकृती. संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराजांनी पंढरीच्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा संयुक्त पालखी सोहळा सुरू केला. हाही प्रसंग दादांनी चित्ररूपात दाखवलाय, तो हा असा. दादांनी अनेक कौतुक सोहळे साजरे केले, ते आपण एक एक करून पण थोडक्यात पाहूया. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी त्यांचा 50वा वाढदिवस साजरा केला. इसवी सन 1998 सालच्या गोकुळाष्टमीला हा वाढदिवस त्यांनी साजरा केला. त्या दिवशी इंग्रजी दिनांक होता 14 ऑगस्ट 1998. दादांनी आपल्या लग्नाचा रौप्य महोत्सवही साजरा केला, तोही तिथीनुसारच मार्गशीर्ष वद्य द्वादशी या दिवशी. त्या दिवशी इंग्रजी दिनांक होता 28 डिसेंबर 2005. आपल्या थोरल्या बहिणी रंगूबाई कडुसकर आणि शांताबाई गाडे यांच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सवही दादांनी 22 मे 2010 शनिवार या दिवशी साजरा केला. एप्रिल 2018 या दिवशी आपल्या वडिलांची जन्मशताब्दी दादांनी फारच सुंदररित्या आणि जोरात साजरी केली. पण ही मरणोत्तर जन्मशताब्दी होती. या प्रसंगी आई वडील दोघेही नव्हते. यावेळी आपल्या भाषणातून दादांनी वडिलांचा संपूर्ण जीवनपट मांडला. 24 फेब्रुवारी 2019 या दिवशी सुवर्ण महोत्सवी शिवसैनिक या नावाचा एक सोहळा दादांनी साजरा केला. म्हणजे काय बुवा, 24 फेब्रुवारी 2019 या दिवशी दादांचे शिवसैनिक म्हणून 50 वर्ष पूर्ण झाली. आजही दादा शिवसैनिक आहेत. आज ते 54.5 वर्षांचे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक आहेत. हे सगळे सोहळे झाले स्वतःचे आणि कुटुंबाचे. दादांनी सामाजिक कौतुक सोहळे सुद्धा साजरे केले. आता तेही पाहूया. महाराष्ट्र दिन सुवर्ण महोत्सव. 1 मे 2010 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाली. तो दिवस दादांनी देहू येथे मोठ्या दिमाखात साजरा केला. त्यानिमित्ताने दादांनी उपस्थितांना संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास सांगितला. आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेने दर शुद्ध एकादशीला आळंदी ते देहू अशी वारी 1935 साली सुरू केली. 17 मार्च 2019 रोजी शुद्ध एकादशीला 1000वी वारी झाली होती. त्या वारीचे म्हणजे दिंडीचे दादांनी देहूमध्ये स्वागत केले आणि सत्कारही केला. दादांनी कैलासवासी श्यामकांत मोरे यांचीही जन्मशताब्दी साजरी केली. देहू गावचे सुपुत्र कैलासवासी श्यामकांत मोरे हे स्वातंत्र्य सैनिक होते. 2 वेळा आमदार होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे शिलेदार होते आणि देहू गावचे शिल्पकार होते.
दादांनी श्यामकांत अण्णांची जन्मशताब्दीही देहू येथे 5 डिसेंबर 2021 या दिवशी अगदी दिमाखात साजरी केली. दादांच्या मित्रांची यादी फारच लहान आहे. लहानपणचे दोघे म्हणजे एक सुरेश मोरे आणि दुसरे शंकर साकोरे. त्यानंतर आणखी 2 मित्र मिळाले, राम मोरे आणि रामदास हिंगे. आणि कलाक्षेत्रातले दोघेजण म्हणजे संजय कुंभार आणि आप्पा रुपनर. एखाद्या माणसाबरोबर ओळख असणे म्हणजे ती मैत्री नव्हे. दादांना शेकडो लोक ओळखतात म्हणून ते मित्र होऊ शकत नाहीत. एकमेकांवर निस्वार्थीपणे प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे ते खरे मित्र असे दादा म्हणतात. असे हे त्यांचे 6 मित्र. दादा मुलाखतकार सुद्धा आहेत बरं का. दादांनी त्यांच्या आयुष्यात 2 मुलाखती घेतल्या आहेत. त्यापैकी एक पाहूयात. ही मुलाखत 20 ऑगस्ट 2022 या दिवशी त्यांनी त्यांचे व्याही दापोडी गावचे श्री सुभाष बोधे उर्फ आबा यांच्या 75व्या वाढदिवशी घेतली. आपण त्यातला थोडासा भाग पाहूया. तुम्ही आयुष्यभर देशसेवा केली, देशावरती प्रेम केलं. मला असं वाटतं 1947 ऐवजी तुमचा जन्म जर 1920 साली झाला असता तर तुम्ही स्वातंत्र्य झाला असता. तुम्ही महात्मा गांधींच्या बरोबर गेला असता. तुम्ही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला. निदान म्हणतो तुम्ही हुतात्मा सुद्धा झाला असता. तुम्ही स्वातंत्र्य सैनिक झाला असता. तुम्ही महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये भाग घेतला असता. तुम्ही गोवा मुक्तीमध्ये भाग घेतला असता. तुमचा जन्म 1920 झाला असता तर ते तुमच्या देशाबद्दल नव्हतं. तरी सुद्धा तुम्ही देशासाठी खूप काही केलेले, त्याबद्दल अभिनंदन. दादा कधीतरीच भाषण करतात, पण लोकांना त्यांच्या भाषणाचे आकर्षण असते बरं का. कारण त्यांचे भाषण खुसखुशीत असते. देहू गावात जर शिवसेनेची सभा असेल तर दादांचे भाषण ठरलेलेच. ते भाषणातून विरोधकांवर टीका करतात, पण ज्यांच्यावर टीका केली ते सुद्धा दादांच्या भाषणाला दाद देतात. राजकीय व्यासपीठावरच नाही तर सामाजिक सांस्कृतिक व्यासपीठावरही त्यांची भाषणं झाली आहेत. त्यांच्या भाषणाचा नमुना पाहूया. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार संजय तू वेळा काहीतरी वेळ असल्याशिवाय काही उभं राहत नाही. जग गेलं जग वेळे माणसं त्यांना वेळ आहे, त्यांना वेळ आहे. आमचे स्वतःला तर बरे आज यायला पाहिजे होते, ते सुद्धा कसे वेळे आहेत. त्यांनी काय काय उपयोग, माणसाला वेळ पाहिजे. तर अशी वेळी माणसं असल्याशिवाय काही उभं राहत नाही. वेळे माणसाचं स्वागत करा, त्याचा सत्कार करा. कट्टर शिवसैनिक अशी दादांची ओळख आहे. 24 फेब्रुवारी 1969 या दिवशी दादांनी शिवसेनेचे व्रत घेतले. 54 वर्ष होऊन गेली दादा शिवसेनेतच आहेत. महाराष्ट्रात लाखो कट्टर शिवसैनिक आहेत. त्यातला एक शिवसैनिक म्हणजे लक्ष्मण कंद. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ज्या वेळेला उभं राहायची वेळ येईल त्यावेळेला बसू नका. शिवसेनेवर अनेक संकट आली. त्यावेळी काही जण शिवसेना सोडून गेले, पण लाखो शिवसैनिक त्याही परिस्थितीत शिवसेनेतच राहिले. त्यापैकी एक शिवसैनिक म्हणजे लक्ष्मण कंद. जे शिवसेना प्रमुखांनी मला जोडून दिलेलं किती जन्मीचं भाग्य माझं मला माहिती नाही, पण आहे खरं आहे, ही ठाकरे कुटुंबियांची कमाई आहे. आजही शिवसेना संकटात आहे, पण लक्ष्मण कंद सारखे शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत. देहू गावात लक्ष्मण कंद आणि शिवसेना हे एक समीकरण आहे. दादांनी देहू ग्रामपंचायतीच्या 3 निवडणुका लढवल्या. 1972ला ते पराभूत झाले. 1978ला भरघोस मतांनी निवडून आले. तेव्हा त्यांनी सरपंच पदाची निवडणूक लढवली, पण पराभूत झाले. सरपंच नाही झाले, पण ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली. 1984 साली त्यांनी पॅनल तयार केलं होतं. त्या निवडणुकीत त्यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला.
म्हणजे 15च्या 15 उमेदवार हारले. त्यात लक्ष्मण कंदही होतेच. 1972 साली त्यांना काँग्रेसने पुणे जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी घरी पाठवली होती, पण त्यांनी ती नाकारली. कारण ते कट्टर शिवसैनिक तेव्हाही होते आणि आजही आहेत. 31 डिसेंबर 1990 रोजी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार यांच्यासोबत देहूच्या विकास कामासंबंधी चर्चा करताना श्री लक्ष्मण कंद उर्फ दादा म्हणतात, मनुष्य जन्म हा फार मोलाचा आहे. त्याचं सोनं करा, जीवनाचा आनंद घ्या. मनुष्य जन्म वाया घालवू नका. पुन्हा हा जन्म नाही. आनंद घ्या. आनंद दुसऱ्यांनाही द्या. आपल्या माणसांवर प्रेम करा. कुटुंब ही संकल्पना फार भारी आहे. त्या कुटुंबाचा आनंद घ्या. पैसा, गाडी, हवेली आज आहे तर उद्या नाही. हे काहीच शाश्वत नाही. आपला देश, आपला महाराष्ट्र, आपलं गाव, आपली माणसं महत्त्वाची आहेत. हीच आपली संपत्ती आहे. म्हणून खूप प्रेम करा, सर्वांना आनंद द्या. आपली तब्येत सांभाळा आणि महत्त्वाचं म्हणजे माणसं सांभाळा. दादा म्हणतात, पुनर्जन्म जर असेल तर तो मला पुन्हा या देहू गावातच याच आईवडिलांच्या पोटी जन्म मिळावा. याच बहिणी आणि हाच भाऊ मला पुन्हा पाहिजे. आणखी काय म्हणतायत माहितीये? मला हीच बायको पाहिजे, हीच 2 मुले, याच सुना आणि हीच नातवंडे मिळावीत, असेही ते म्हणतात. दादांचा एक संदेश आहे, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. नमस्कार. देहू येथील सामाजिक कार्यकर्ते, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित राहून अखंडपणे काम करणारे लक्ष्मणराव कंद यांचा अमृत महोत्सव साजरा होतोय. त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. देहू आणि पंचकृषीमध्ये सामाजिक आणि राजकीय काम करणारं व्यक्तिमत्व, सगळ्यांच्या विचाराशी एकरूप राहून काम करणारं व्यक्तिमत्व म्हणून लक्ष्मणरावकडे पाहिलं जातं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये गेले अनेक वर्ष अन्नदानाचं एक पवित्र काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. शेवट माणूस जन्माला येतो, त्याचं कर्म पुण्य मात्र राहतं, असं एक थोर व्यक्तिमत्व आपल्या पंचकृषीमध्ये जन्माला आलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वंशावळ शोधण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. लक्ष्मणराव गेले 750 वर्षाचा देहूचा इतिहास एका पुस्तकामध्ये संग्रहित करतात आणि त्यांचा तो संग्रह लोकोपयोगी होणार आहे, त्याला देखील माझ्या वतीनं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. श्री क्षेत्र देहू इथून वाहणारी इंद्रायणी नदी उगम ते संगम, ती नदी स्वच्छ करण्याच्या बरोबर अनेकांना दिशा दाखवण्याचं काम, प्रबोधन करण्याचं काम लक्ष्मणरावने केलेलं आहे. आणि त्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना निरोगी आयुष्य द्यावं, सुखी आयुष्य द्यावं आणि ते काम करत असलेल्या त्या कामाला प्रोत्साहन परत अनेकांनी सहकार्य करावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. आमचे मित्र लक्ष्मण कोंडिबा कंद पाटील यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने हा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. पहिल्यांदा त्यांना त्यासाठी शुभेच्छा. लक्ष्मण आणि मी आमच्या वयामध्ये फार फरक नाही, त्यामुळं आम्ही एकाच पिढीतले आहोत असं म्हणता येतं. आणि त्यामुळं आम्ही देहू गावचा कसा
काय स्थित्यंतरं कशी झाली, कसं बदलत गेलं, याचा अनुभव जवळजवळ एकाच वेळेला गेले काही वर्ष घेत आलेलो आहोत. लक्ष्मण कंद यांचा पिंड ज्याला म्हणतो आपण, तो पूर्णपणे कार्यकर्त्याचा आहे. खरं तर नेता होण्याची संधी त्यांना अनेक वेळेला आली असेल, किंबहुना त्यांनी व्हावा असा अनेकांचा आग्रह असेल, परंतु त्या मोहात ते कधीच पडले नाहीत. हा असा एकमेव मनुष्य मला दिसला माझ्या आयुष्यामध्ये की प्रामाणिकपणाने मन लावून झटून काम करायचं, आणि ज्या वेळेला त्या कामाचं फळ मिळण्याची वेळ येते, म्हणजे नेतृत्व वगैरे येण्याची वेळ येते, त्यावेळेला आपण बाजूला व्हायचं. हा झाला एक मुद्दा. आणि आणखीन एक मला महत्त्वाचा मुद्दा काय वाटतोय की देहू गावावरती लक्ष्मण कंद यांचं फार प्रेम आहे. देहू गावाचा इतिहास, देहू गावातल्या म्हणजे पूर्वीच्या काळातल्या माणसांनी देहूसाठी जे काही केलं त्यांच्या आठवणी आपण जागवल्या पाहिजेत, त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे, अशी ती त्यांची भावना आहे. आणि त्या भावनेपोटीच त्यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी श्यामकांत मोरे यांच्या संबंधी काही एक काम केलं. ते स्वतः देहूबद्दलचा एक ग्रंथ तयार करतायत आणि तो सुद्धा लवकरच पूर्ण होईल. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वस्तुतः आमच्या गावामध्ये आम्ही तुकाराम महाराजांची वंशज आहोत. तर तुकाराम महाराजांच्या सगळ्या वंशजांचा एक ज्याला आपण फॅमिली ट्री म्हणतो, वृक्ष म्हणतो, तो आमच्यापैकी बऱ्याच लोकांच्याकडे नसतो, परंतु तो अत्यंत निरपेक्षपणे, म्हणजे त्याच्यात लक्ष्मण कंदांचा काहीच फायदा होणार नव्हता, परंतु तुकाराम महाराजांच्यावरचं प्रेम, देहूगावचं प्रेम, या भावनेतून त्यांनी तो संपूर्ण संशोधन करून इतिहासाचं तो वंशवृक्ष तयार केला. याबद्दल आम्ही सगळे खरं तर भाऊबंद मोरे मंडळी त्यांचे आभारी असलं पाहिजेत. आम्ही आभारी आहोत. तर अतिशय निरपेक्ष, निरलस, सालस अशा प्रकारचा कार्यकर्ता आणि पूर्णपणे ज्याला आपण ऊर्जा म्हणतो ती त्यांच्या नसानसामध्ये भरलेली आहे. ज्याला ऊर्जास्वल असं म्हणतो आपण, एनर्जेटिक, एन्थुजियास्टिक अशा प्रकारचा कार्यकर्ता आपल्या पिढीमध्ये असणं आणि त्याच्याबरोबर आपल्याला काही काम करण्याची संधी मिळणं हा खरोखर मी नशिबाचा भाग मानतो. आणि त्यांना दीर्घायुष्य लावोत, शतायुष्य ते होवत आणि तोपर्यंत ते सतत अशाच प्रकारचं कार्य करीत राहोत. आणि त्यामुळं देहूगावचं नाव नकाशामध्ये आहेच फार मोठ्या, परंतु ते अधिक ठळक हो अशी शुभेच्छा मी त्यांना देतो आणि एक मित्र हितचिंतक म्हणून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. आमच्या देहूगावचे एक चालता बोलता इतिहास ज्यांना म्हणता येईल अशा लक्ष्मणदादा कंदांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. मला जसं देहूगावाशी संपर्क यायला लागला माझा, त्याला दादांच्या अभ्यासवृत्तीचा मला प्रत्यय बऱ्याच वेळा आला. देहूगावच्या सुपुत्राचा श्यामकांत मोरेंचा जन्मशताब्दीपूर्ती सोहळा दादांनी त्यांच्या वाड्यात साजरा केला आणि अतिशय भव्य सुंदर कार्यक्रम केला. दादांच्याबद्दल मी एवढंच सांगेन की दादा गुणांचे पुजारी आहेत. दादांचा स्वभाव असा की चांगलं आहे ते निवडायचं आणि त्याच्यावर प्रेम करायचं. याचा अर्थ जिथं त्यांना पटलं, आवडलं, तपासून घेतलं त्याचंच त्यांनी कौतुक केलं. देहूगावचा समग्र इतिहास हे पुस्तक ते लिहित आहेत. त्यांना त्यांच्या या कामासाठी माझ्या खूप शुभेच्छा आहेत. रामकृष्ण हरी, बाळासाहेब काशीद पाटील, अध्यक्ष श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट, आमचे परम मित्र ज्यांचा सदोदित आम्हाला प्रोत्साहन असतं, आशीर्वाद असतो, असे लक्ष्मण कंद पाटील उर्फ दादा हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, गुरु होणारी व्यक्तिमत्व, ज्यांनी जगद्गुरु तुकोबारायच्या देहूगावमध्ये अन्नछत्र जवळजवळ 25 वर्षापूर्वी सुरू केलं. वारीला जे भाविक येतात त्या लाखो भाविकांना अन्नदान देण्याचं काम या आमच्या दादांनी सुरू केलं. दादा म्हणजे एक महान कलाकार. जगद्गुरु तुकोबारायांच्या मोरे कुटुंबांची संपूर्ण वंशावळ या दादांनी एकत्र करून त्याचं पुस्तक तयार केलेलं आहे. इंद्रायणीचा उगम ते इंद्रायणीचा जो काही संगम भीमा वामनाला झालेला आहे त्याचं पूर्ण क्षेत्रफळ आणि त्याचा नकाशा दादांनी तयार केलेला आहे. दादांचा मुलगा देखील कलाकार आहे आणि दादांनी स्वतः कंदील नावाचा एक मराठी चित्रपट काढलाय. अनेक नाटकामध्ये दादांनी स्वतः काम केलेलं आहे आणि अनेक नाटकं देखील त्यांनी स्वतः लिहून दिग्दर्शन करून त्यांनी आजपर्यंत निर्माण केलेली. आणि लक्ष्मण दादांचं जे कार्य आहे त्यांना आज वयाची 75 वर्ष म्हणजे अमृत महोत्सव त्यांचा साजरा होत आहे. त्यांचं आज देखील आरोग्य अत्यंत उत्तम आहे. रामकृष्ण हरी. दादांना अमृतोच्चेनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी त्यांच्या जीवनात
पुरातन इतिहास देहूगावचा पूर्ण लिहिण्याचं काम करण्यात आलेलं आहे की ज्या जुन्या घटना घडलेल्या आहेत त्या जुन्यांचे लेख त्यांनी भावी पिढीला जे काही घटना घडलेल्या आहेत त्या कोरून दाखवण्याचा त्यांचा मोठा मानस आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांची वंशावळचं काम असू दे किंवा कंद परिवाराचं वंशवळीचं काम असू दे, त्यांनी मोठ्या प्रकारात ते सुंदर प्रकारे त्यांनी त्यांच्या जीवनात कार्य हे करत आलेलं आहे. त्यांनी 1993-94 साला त्यांनी या अन्नदानाची पद्धत चालू केली आणि ती आता 29 वर्ष हे काम अविरतपणे चालू आहे आणि मोठ्या प्रकारात म्हणजे अधिक मासाच्या निमित्ताने सुद्धा आता महिनाभर मोठ्या प्रमाणात अन्नदान हे केलं जात असते. परत पालखी परत आली त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात अन्नदान हे कार्य केलं जातं आणि ह्या कार्याच्या मार्फत वारकऱ्यांना चांगल्या प्रकारची अन्न व्यवस्था पुरवलेलं काम त्यांच्या पुढे घडत आहे. हीच त्यांच्या कार्याची खरी होते. कर्तव्याने कर्म ठरतं, कर्माने वर्म ठरतं आणि वर्माने खरा अर्थाने त्यांचा धर्म ठरतो आणि हेच ते धर्माचं काम मोठ्या प्रकारात करतात. धर्माची व्याख्या आहे देव करणं हे धर्माचं काम त्यांच्या मोठ्या प्रमाणात काम करतं. त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एक उत्तम रसिक, एक उत्तम कलाकार होऊ शकतो. आत्तापर्यंत मी जी पाहिली सतत अविश्रांत काम करणारा माणूस कलेच्या क्षेत्रात, साहित्याच्या क्षेत्रात आणि पारंपरिक जे व्यवसाय होता शेतीचा तो सांभाळूनसुद्धा आजची परिस्थिती वेगळी आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे एक त्यांनी मुलाला दिग्दर्शक बनवलं आणि एक मोठा चित्रपट काढला. अतिशय चांगला चित्रपट आहे तो, लवकरात रिलीज होईल, त्याचं कार्य चालू आहे. पण त्याहीपेक्षा आज ते इतकं एक मोठं काम करतायत. देहूच्या इतिहासाचं एक ग्रंथ ते लिहितात त्या पुस्तकात येतो. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या कार्याचा कळस आहे. 75 निमित्त त्यांना अभिष्ट चिंतन आणि शुभेच्छा मी अत्रे कुटुंबातर्फे आणि माझ्यातर्फे देत आहे. त्याच पद्धतीने ते एक चांगले मित्र असून त्यांचा अभ्यास प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत सखोल असतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आवडीचे चित्रपट म्हणजे चित्रपट क्षेत्रातले देवानंद वगैरे त्यांना अत्यंत आवडता न होता. ते लेखक म्हणून चांगले आहेत. 75 निमित्त त्यांना जशा शुभेच्छा आहेत ते जीवेत श्रद्धा शतम आणि पुढील वाटचाल त्यांची उत्तर भरभराटीची आणि सुख समृद्धीची जावो. कारण दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे आम्हाला एखाद्या चालत्या बोलत्या एखाद्या पुस्तकाप्रमाणे नवे नवे ते एखाद्या विद्यापीठासारखं वाटतं. एवढं दादांचं काम हे समरस होऊन असतं. आज दादा देहूचा इतिहास लिहित आहेत. तो इतिहास लिहित असताना सुद्धा त्यांचे संदर्भ जर आपण पाहिले तर अनेक दशकं मागे जाऊन त्यांनी स्वतः संकलित केलेली कात्रणं पाहिली तर ह्या व्यक्तिमत्वानं कधी एवढा अभ्यास केला असेल. आणि दादा सहजपणे आम्हाला बोलताना सांगतात, कारण कधी कधी आम्हाला सुद्धा एखाद्या व्यासपीठावर बोलताना ते पाहतात आणि सहजपणे आपल्या साध्या शैलीत ते सांगतात की माणसाचं बोलणं हे सहज सोपं आणि साधं असावं. निश्चितपणे खरा एक शिवसैनिक आणि एक आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तित्वावर प्रचंड प्रेम करणारा हा माणूस. म्हणूनच अशा दादांच्या बहुआयामी व्यक्तित्वाला मनापासून हार्दिक शुभेच्छा सदिच्छा देतो. दादांचा इतका गाढा अभ्यास आहे त्या देहूवरती की त्यांनी बरेचसे लेख लिहिलेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादांनी देहूवरती खूप प्रेम केलं. शिवसेनेचे कट्टर आणि संत तुकाराम अन्नदान मंडळाचे सर्वे सर्व म्हणजे आज जे काय आहे, जे काय रोप लावलं होतं त्यांनी, आज जे काय त्याचा वटवृक्ष झाला याचं संपूर्ण श्रेय हे दादांना. आणि शिवसेनेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर देहूतील खूप जुना शिवसैनिक की त्यांनी साहेबांचे कुठलाही भाषण असेल, ते सोडलं नाही, पुणे असेल, मुंबई असेल, त्या काळामध्ये ते मुंबईला जायचे सभेसाठी. तर या असं होत असताना त्यांनी सेनेसाठी सुद्धा त्यांचं योगदान फार मोठं आहे, महत्त्वाचं आहे. तर त्यांच्याबद्दल बोलायला अजून भरपूर बोलता येईल. त्यांचे शब्द माझे शब्दसुद्धा अपुरे पडतील. मग इतकं त्यांचं कार्यक्षम व्यक्तिमत्व देहूवरती पगडा अभ्यास दादांचा. तर या दादांना पुन्हा माझ्यातर्फे
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कोणतंही काम एकत्रितपणे करून समाजाला त्याचा कसा चांगला उपयोग होईल यासाठी खूप कष्ट त्यांनी घेतले आणि आजही त्याचं ते काम पुढे चालू आहे. लक्ष्मणदादांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे एक अतिशय व्यासंगी, हरहुन्नरी आणि हातात घेतलेलं काम तडीस नेण्याची जिद्द असलेला असं हे व्यक्तिमत्व. लक्ष्मणराव कोटेबा कंद उर्फ दादा यांचे आणि आमचे नात्याचे संबंध तर आहेतच, पण एक मित्रत्वाचे आणि अतिशय जिव्हाळ्याचे संबंध गेले 40-45 वर्षापासून आहेत. दोस्ती म्हणजे खूप जिव्हाळ्याची दोस्ती अशी होती की आम्ही दिवसभर बरोबर असायचो. लक्ष्मणराव कंद पाटील आणि आम्ही एकत्र अनेक नाटकं केली. विशेष म्हणजे तारुण्यावस्थेमध्ये त्याने या गावाची एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. आता संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या माध्यमातून तो अतिशय मोठ्या प्रमाणात गावातील आणि पंचक्रोशीतील सगळ्या सहकार्याबरोबर घेऊन फार चांगलं काम या ठिकाणी करतोय. तर त्याच्याकडं अतिशय चिकाटी आणि जिद्द, एखादं काम हातात घेतलं की ते पूर्णत्वास नेण्याची क्षमता असणारं असं हे व्यक्तिमत्व आज 75व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्या दादाला अजून शतायुषी हो अशा शुभेच्छा. शिवसेनेमध्ये काम करत असताना नेहमीच दादांनी मला गेली 15 वर्षे मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन करत असताना कुठल्याही पदाची, कुठल्याही मोठेपणाची अपेक्षा न ठेवता दादांनी नेहमीच कार्यकर्ते घडवण्यात मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नित्यांत प्रेम करणारा हा आमचा ज्येष्ठ शिवसैनिक. आणि एवढंच नव्हे तर पक्षाच्या व्यतिरिक्तही दादाला समाजकारणाची खूप आवड. अनेक क्षेत्रामध्ये दादांनी देहूमध्ये काम केले. आपलं देहू आणि देहू विषयी असणारा इतिहास हे शोधण्याचं काम दादा गेले अनेक वर्ष करतायत. अशा अनेक देहूचा इतिहास शोधण्यामध्ये दादा माहीर आहेत. देहूच्या गेल्या अनेक 700 वर्षाचा कालावधीचा पूर्ण इतिहास दादा आज एका आपल्या पुस्तकाच्या रूपामध्ये देहूकरांच्या आणि समोर जनतेच्या समोर आणत आहेत. मी दादाला या 75व्या वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. जगद्गुरु तुकोबरायांचे वंशावळ असेल, नद्यांचा विषय असेल, दादांनी अतिशय हिरवी मांडलेला आहे. आणि लक्ष्मणराव कंद पाटील हे सुद्धा ग्रामपंचायतीचे काही वर्ष सदस्य होते आणि गावच्या जडणघडणीमध्ये त्यांनी अतिशय हिरीने सहभाग घेतला. आणि शिवसेनेचा एक निष्ठावंत कार्यकर्ता, शिवसेनेचा एक महत्त्वाचा घटक हा तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये आम्ही पाहिलेला आहे. माझ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दादांनी अतिशय मोलाचा सहभाग नोंदवला होता. आणि शिवसेनेसारख्या पक्षातून त्यांची जी मशाल तेवत आहे त्या अशीच यापुढील काळामध्ये ती तेवत राहो, बहरत राहो. लक्ष्मण कोंडेबा कंद पाटील हे सातत्याने कुठला एकदा त्यांच्या डोक्यामध्ये विचार आल्यानंतर त्याचा सखोलपणे विचार करणारं हे व्यक्तिमत्व. सातत्याने गेली 27-28 वर्ष अन्नदान महामंडळाच्या वतीने येणाऱ्या भाविकांना संपूर्णपणे पालखी प्रस्थानाच्या दिवसापासून तर पालखी मार्गस्थ होण्यापर्यंत त्यांची सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था पाहणारा असं हे संत तुकाराम अन्नदान मंडळ. अशा या व्यक्तिमत्वाच्या वयाच्या 75व्या वर्षी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. दाजींबद्दल बोलायचं म्हणलं, लक्ष्मणकंद पाटील म्हणजे देवगावमध्ये पहिला कट्टर शिवसैनिक असणारा म्हणजे लक्ष्मणकंद. त्यांच्याकडे पाहून त्यांचा शिवसेनेबद्दलचा अभ्यास, पूर्वीपासून त्यांचं वाचन, त्यांच्या आमच्या झालेल्या चर्चा, त्यांच्या माध्यमातून आज देवगावमध्ये शिवसेना, त्यांची प्रेरणा, त्या प्रेरणेतून त्यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही आज शिवसेना चालवतोय, वाढवतोय. आणि आज शिवसेना जे
देवगावमध्ये जे आहे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिवसेना चालवतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि विशेषतः त्यांना निरोगी आयुष्य असेल, त्यांच्या वयाच्या 75 वाढदिवसांच्या शुभेच्छा देतो. श्री क्षेत्र देहूगावातील एक संशोधक, चिकित्सक, अभ्यासक, अनेक उत्तम वक्तृत्व असणारं व्यक्तिमत्व श्री सन्माननीय लक्ष्मणराव कंद पाटील यांच्या जीवनाचा अमृत महोत्सव संपन्न होत असताना त्यांचं कार्य आमच्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. त्यांनी या देवक्षेत्राचा संपूर्ण इतिहास अत्यंत सखोलपणे त्याचा अभ्यास करून राजकीय असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक, वारकरी, सांप्रदायिक जो इतिहास आहे तो इतिहास सतत साथीने त्यांनी या गावासमोर आणि या महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आषाढी पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं तुकोबरांच्या पालखी प्रस्थानाला येणाऱ्या वारकरी भाविकांना संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या माध्यमातून गेली 30 वर्ष ते अन्नदानाचा संकल्प या अनेक कार्यकर्त्यांनी घेऊन या गावात करत असतात. आणि शेवटी माननीय लक्ष्मणराव कंद पाटील यांच्या अमृत जीवनाच्या अमृत महोत्सवाला मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं सदिच्छा आणि शुभकामना व्यक्त करतो. धन्यवाद. अन्नदान मंडळाच्या माध्यमातून लाखो वारकऱ्यांची तृष्णा भागवण्याचं काम अनेक वर्ष दादांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं या विश्वाच्या पटलावर त्यांचं कर्तृत्व आम्ही पाहत आलेलो आहोत. दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गोष्टींमध्ये दादांनी खऱ्या अर्थानं आपला वेगळा ठसा या देहूकरांच्या हृदयामध्ये निरंतरपणे कोरून ठेवलेला आहे. दादांच्या अमृत महोत्सवाला खऱ्या अर्थानं शतकोटी शुभेच्छा समस्त देहूकरांच्या वतीने व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आमचे सहकारी मित्र लक्ष्मणदादा कोंडोबा कंद पाटील यांचा येणाऱ्या गोकुळाष्टमीला 75वा वाढदिवस संपन्न होत आहे. त्यानिमित्तानं मी त्यांना माझ्या काळोखी कुटुंबियांच्या वतीनं, सर्व मित्रांच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. कंद पाटील दादांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर वैकुंठवासी बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट यांच्यावरती नितांत श्रद्धा असणारा एक ग्रामीण भागातील कार्यकर्ता, शिवसेनेला मानणारा कार्यकर्ता, परंतु शिवसेनेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये स्वतःची छबी त्यांनी मिळवली नाही. प्रामुख्याने लक्ष्मण आणि मी एका वर्गात शिकलेलो. संत तुकाराम विद्यालयामध्ये आम्ही शालेय शिक्षण घेतलेलं. सुरुवातीपासून चांगली दोस्ती होती. अभ्यासात फारसे आम्ही काही हुशार विद्यार्थी म्हणून नव्हतो, तरी पण शाळेच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये, कॉलेज विद्यालयाच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये आमचं प्रामुख्याने नाव सतत झळकत राहायचं. आणि एक मित्र असा होता असा की ज्याचं मन नेहमी खुलं असायचं. त्याच्यामध्ये एक खेळाडू प्रवृत्ती होती. असा मित्र माझा लक्ष्मण. त्याची वयाची 75 वर्ष पूर्ण होत असताना मलाही खूप अतिशय आनंद होत आहे. मी लक्ष्मण भावना खूप लहानपणापासून समाजकार्याचा एक चांगला धडाडीचा कार्यकर्ता म्हणून लक्ष्मण दादांकडे मी नेहमी आदराने पाहत आलो. त्यांनी समाजासाठी काहीतरी देणं द्यायचं आहे म्हणून इतिहास जागा कायम, देऊचा इतिहास कायम जागा करून ठेवण्याचं काम केलं. लोक भविष्य शोधत असतात, हे भूतकाळ सांगून प्रेरणा द्यायचं काम लक्ष्मणदादा करतात. इतिहास वेळी असलेली माणसं त्यात लक्ष्मणदादा देऊच्या आघाडीमध्ये जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी 200 ते 300 वर्षापर्यंतचा इतिहास नवीन पिढीच्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा दादांना मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना खूप अभिमान वाटतो. लक्ष्मणराव कंद यांचा माझा पहिला परिचय झाला ते माझे मित्र महेशजी यांच्या डॉक्युमेंटरीसाठी. देहूमध्ये गेल्यानंतर दरवेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला मी कधी जाऊ, शूटिंगसाठी जाऊ, दर्शनाला जाऊ, सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मणराव कंदांचं घर म्हणजे महेश माझा मित्र होता पण काका माझ्या त्या मैत्रीच्याही पुढे गेले होते. असं हे चैतन्यदायी व्यक्तिमत्व. आदरणीय लक्ष्मणराव कंद यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
देहूला त्यांनी अन्नछत्र मंडळ जे चालवलं त्याच्यातनं आलेल्या प्रत्येकाला त्यांनी पोटभर जेवू घातलं की त्यांच्या घरी गेलेला कुठलाही माणूस हा कधी विनमुख गेलेला नाही. पुन्हा एकदा काकांना या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं सगळ्यात मोठं काम संत तुकाराम अन्नदान मंडळ स्थापन केले. काय हजार लोक तिथे जेवण करायला असतात पालखी प्रस्थानाच्या वेळेस. अधिक महिन्यात 5,000 लोक 4-5,000 लोक जेवण करायचे. त्यांचे फाउंडर हे आहेत लक्ष्मण कंद. त्यांच्या सगळ्या देखरेखीखाली संत तुकाराम अन्नदान मंडळ मोठं काम आहे. त्याच्यात मोठं योगदान आहे त्यांचं. सार्वजनिक जीवन असून वारकरी संप्रदायाकरता खूप त्यांचं काम आहे. त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. लक्ष्मण कंदाचं व्यक्तिमत्व पाहिलं तर ते हार उन्नरी धडाडीचे कार्यकर्ते आणि एकनिष्ठ माणूस. पक्षाशी ते आजपर्यंत एकनिष्ठ राहिलेले आहे आणि ते शिवसेनेचं काम करतात आणि आम्ही सगळे काँग्रेसची काम करतो. आणि आता लक्ष्मणच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी त्याला शुभेच्छा देतो. माझ्या आयुष्यामध्ये जे काही रत्न माझ्या हाताशी आलेले आहेत त्यापैकी एक लक्ष्मण कंद पाटील. आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पहिलीपासून मॅट्रिकपर्यंत बरोबर होतो. देहूगावचे संत तुकाराम अन्नदान मंडळाचे लक्ष्मण कंद पाटील अध्यक्ष आहेत. त्या 75 निमित्त आम्ही सर्व युनियनचे कार्याधिकारी पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी आणि स्वतः जातीनं त्यांना पुढे दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरी विनंती. लक्ष्मण कंद यांनी अतिशय प्रेमा निर्व्यसनी सगळ्या समाजामध्ये त्यांचे नाव आहे आणि आज ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. आज त्यांनी देहू गावामध्ये अतिशय बारकाई लक्ष देऊन एक पुस्तकाचं एक नियोजन त्यांनी केलेलं आहे. आम्हाला सुद्धा याही चांगली भेटी मिळाली. त्याचा आनंद खूप मोठा आणि अशा कंद पाटलांनी त्या नियमाला जे पूर्ण होत आहे अशा गोष्टी दाखवून होती आणि पुढे परिवर्तन होते. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये माझ्या आईची जशी मोहर आहे तशी माझ्या मामाची छाप आहे. मी उत्तम चित्र काढू शकते हे सर्वप्रथम हेरलं ते दादा मामाने. तो कलेचा उपासक आहे, तो असीम कलाकार आहे, तो एक वक्ता आहे, वाचक आहे, लेखक आहे. त्याचं आयुष्य पण गाण्यासारखं अतिशय तरल आणि स्वच्छंद आहे. उंच असं म्हणतात तो भरारी घेऊन पुन्हा त्याच्या घरट्यात आपल्या जबाबदाऱ्या अतिशय लीलया पेलतो. मग अन्नछत्रसारखं कार्यक्रम राबवून तो समाजकारण करतो. तर शिवसेनेचा खऱ्या शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता होऊन तो राजकारण करतो. नातेवाईक आप्तेष्ट सगळे सोयरे यांची तो आस्थेने विचारपूस करतो. आस्थेने त्यांचा सांभाळ करतो. आम्हा सर्व भावंडांवर त्याची बारीक नजर असते. आमच्यावर तर असतेच पण आमच्या मुलांवर पण असते. अशा या मामाचा सहवास आम्हाला इथून पुढे अनेक वर्ष लावावा ही माझी श्री विठ्ठलचरणी प्रार्थना. आणि मामा तुला तुझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या फलके परिवाराकडून आणि जैनाथ परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. रामकृष्ण. लक्ष्मण नाही पण तो आमचा दादा आहे. तो दादा दादा नाही हो, तो माझ्यासाठी तर माझा देवानंदच आहे. आणि हो, तो देवानंद सारखा अतिशय एनर्जेटिक पर्सन. आणि त्या बाबतीत एक बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतं तो खूप पॉझिटिव्ह वेव्हजवाला पर्सन आहे. तो प्रत्येकाला एक पॉझिटिव्ह थॉट देऊनच जाणारा माणूस आहे. त्यांनी त्याच्या मुलांना ओरडलं तरी मला फार राग यायचा की हा एवढा कशाला ओरडतो प्रत्येकाला. तेव्हा मला कळलं नाही, हा त्यांनी जे त्याच्या मुलांना त्यावेळेला ओरडला ना त्याचा फायदा आज त्याच्या मुलांना आत्ता झालेला आहे. ही खरंच मामाची खूप चांगली गोष्ट आहे.
तसा आज आमच्या घरामध्ये जो लक्ष्मण कंद आहे ना, आमचा दादा, तो राम नसला तरी त्यांनी लक्ष्मणाचं काम मात्र सगळ्या भाऊ बहिणींसाठी, अख्ख्या कुटुंबासाठी त्यांनी पार पाडलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे. तर मामा, तुला वाढदिवसाच्या 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वी लव्ह यू सो मच. थँक्यू. तुमच्या बरोबर माझ्या मामांनी मला माझ्या लहानपणी माझ्या दोन्ही मामांनी मला माझ्या लहानपणी म्हणजे तिसरीत असताना मला देवळात आणलं. तिसरीचा माझा प्रवास देवळात चालू झाला. आज मला मामांनी माझं संपूर्ण शिक्षण, माझं लग्न आणि बाकी सर्व मामांनी माझ्यासाठी केलं. आमचे मामा यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एकदम कडक, शिष्ट आणि जरी असले पण सर्वांच्या वरती आमचे सर्व आम्ही सर्व बाच्या यांच्यावरती आतून प्रेम करणारे अशा आमचे मामा यांना वाढदिवसाच्या 75व्या वाढदिवसाच्या मामा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मामांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी ज्या वेळेस आम्ही लहान असताना दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला गेल्यानंतर ते आमचं त्या ठिकाणी बाच्या लोकांचं सगळे आम्ही जेवढे बाचे 13-14 बाचे त्यांचं जे संगोपन काय अभ्यासाच्या बाबतीत म्हणा किंवा राहणीमानाच्या बाबतीत सांगायचे आम्हाला की पोरांना असं करा नाही का, त्या हिशोबाने त्यांचं सांगणं असायचं. आणि ज्या ज्या कुठल्या गोष्टीला अडचणी आल्या त्यावेळेस मामांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केले. जे आम्ही काही चांगल्या गोष्टी करत असेल त्याला आमच्या मामांचं आम्हाला फुल प्रोत्साहन असायचं. त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं जावं हीच ईश्वर चरणी, तुकाराम महाराजांचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपतो. दादा मामा म्हटलं की पहिल्यांदा समोर येतो तो कट्टर शिवसैनिक. आम्हाला जे बाळासाहेब ठाकरे बघायला मिळाले, कट्टर शिवसैनिक बघायला मिळाला, तो दादा मामांकडे बघतो. बाळासाहेब ठाकरे जे आम्हाला जे दिसले ते दादांच्या नजरेतून. आज त्यांचा 75वा वाढदिवस आहे. 75 वय त्यांचं आज पूर्ण झालंय. या 75 वर्षांमध्ये भरपूर वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले. तर त्यांनी संत तुकाराम अन्नदान मंडळ हे आज 29 वर्ष ते अविरतपणे चालवत आहेत. मला त्यांचं कौतुक वाटतंय. आज 75 वयाचे झाले तरी ते असे वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. याबद्दल मला एक ते मामा म्हणून खरंच त्यांचा एक अभिमान वाटतो. दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.